Morning. Nasta is getting ready. Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Nevenjal World. Me, I Sunny. And yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So normal routine start झालं आहे. नायसा गेली आहे स्कूलमध्ये. मी चाललो आता हॉस्पिटलला आणि रचनाने सगळं काय रेडी केलं आहे. सो येस, नाश्ता झाला आहे. नाश्त्याला होता चिला आणि चटणी. आणि आज आहे गुरुपौर्णिमा. सो सगळ्या टीचर्सला, सगळ्या मोठ्या जे आपले बुजुर्ग आहे किंवा सगळे आपले एल्डर्स आहे त्यांना खूप खूप गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा आणि इथूनच सगळ्यांना नमस्कार. सो येस, गुरुपौर्णिमा आहे आणि आईला भेटणार नाही असं होणारच नाही. सो आईला भेटायला जाणार आहे आणि येस, पुढे काय करणार आहोत ते बघणारच आहात. सो स्टे ट्यून्ड. सो लेट्स गो. बुकेज घेतलेत. लेट्स गो. मी आलो आहे आता वहिनींकडे आईला सरप्राईज आणि विश करा. एक मिनिट. पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. माझं जीवन धन्य झालं एकदम. दोन्ही मुलं एकत्र अशी बाबांची पूजा संगीत केलेली आहे. खूप छान प्रसन्न वाटते एकदम. हॅपी गुरुपौर्णिमा. गुड मॉर्निंग. बॅक टू होम. वाजलेत आता 7:30. क्लिनिकला लेट झालं पण फायनली आता आलो आहे. फायनली आम्ही निघालो. आय कुड हॅव डन पोर्टर टू काकाचं ऑफिस. फायनली यश आला आहे आणि आज आम्ही सगळे भेटत आहोत वहिनींकडे. आम्हाला तू अनुच्या बड्डेला आम्ही मिस केला तुला अनुच्या बड्डेला. अनुच्या बड्डेला फोन केलेला नाही आपण. अनुच्या बड्डेला तुला फोन केलेला कसं चाललंय तुझं? हॅलो. खाऊ घेऊन आलाय. आम्हाला आणलं की नाही? तुला चिमटा बसेल. चिमटा बसेल. आयसू सरप्राईज. नायसाने सांगितले की दीदीला सांग नायसा नाही आली. हा नायसाने सांगितले आणि यू हॅव वन मोर सरप्राईज. 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 अरे जा शोध. हे लाईट मी सकाळीच येऊन गेलो. बारीक झाला. फॅशन डिझायनर. एकदम मॅचिंग घातली तुला. हॅपी गुरुपौर्णिमा. नमस्कार पण करायचं असतं. पहिले गिफ्ट घे. आणि मला काय दिलंय. आजीला काय विश कर. आजी काय तिला डॉल वाटते का? वहिनी स्पेशल भाकरी स्पेशल मस्त. काय स्पेशल वहिनी? सकाळी येऊन गेलेलो. वहिनीच्या भाकरी खूप छान असतात एकदम. सनीची वहिनी भाकऱ्या एकदम मस्त असतात. तिथे तेलासाठी उचल. मग थांब जरा.
सकाळीच येऊन गेलो ना. काय केलंय तुम्ही? डाएट आहे ना. आम्ही डाएट आम्ही ह्यानी फ्रुट्स तरी खाल्ले. मी काय काहीच नाही खाल्ले. काहीच नाही खाल्लं तुम्ही? सकाळी फक्त मूगचा चिला खाल्लाय. नायचाला पण दिला. गरमागरम भाकरी. हे काळे वाटाणे आहेत हे आमचे. काळे वाटाण्याची उसळ चांगली लागते. हो सनीला आवडते ना सनी? हो. नाही नाही नाही. नायसाला काय आठवण येते की नाही आजीची? काय ग विसरून गेली ना आजीला? नाही विसरून गेली. का वहिनी? नेक्स्ट टाइम येईल. नेक्स्ट टाइम येईल. मस्त भाकरी. एक्युप्रेशरला चांगले मला पीरियड झाले. तुम्ही एक्सरसाइजला चांगले आहे. त्याच्यासाठी तुम्ही करता ते कमरेसाठी बेटर आहे ना. आपल्या एक्युप्रेशर मध्ये नाही गोड नो गोड. काय चेपले बोलते. ऑनलाईन मागवत असेल ना? यश पण डायटिंग. तेच मी त्याला विचारलं. तुम्ही खिचडी सगळं मी जेवण बोलते सगळ्या प्रकारच्या खिचड्या खाऊन झालं माझी. मी आज सकाळीच खिचडीच केलेली. आज पण सकाळी खिचडी सनी नसतो ना काय करायचं. मी काहीच नाही भाज्या ठेवल्या. तू अरे फार हिची दिवाळी मला वाटलं हिची 17 ऑगस्ट 5 दिवस. काय काम होत आलं की नाही? हो चालू आहे. आज तर अजून काय झालंय घासलं ना ते पेंट करायला घेतलंय ना. पेंट माझी रूम आहे. दीदीची आहे ती. फर्स्ट बॉर्न अशू. दीदी होती मग तिची. दीदी फेवरेट आहे ना दादाची सगळ्यांची. पण आहे, माझी पण आहे. मग तिने acceptance केली. तू share- कोणाची नाहीये शुभांगी बोल. टाकायची का बाबा सांग. तू बोल. बोलले नाही काय? तू बोल मी शेअर कर. तू बोल मी शेअर करेन. सगळ्यांबरोबर शेअर करेन. असं नाही बोलायचं. असू दे तू उद्या डब्यात द्या तिला. जा आवर जा लवकर. ठीक आहे मग मी तुझे कपडे घालते, तू माझे कपडे घाल. लवकर अरे जा लवकर त्याला जायचंय. बँगलोर केली अरे नाही त्याचं ऑफिस. तिने आराध्या तूप खाते. मी नाही साधी नाही घ्यायचं ना पण पैसे तू देणार होतास ना. अगं आता याच्यामध्ये ना एवढी साखर तिने टाकलेली अख्खं बघ. साखं शुगर येते पूर्ण. मध्ये आणि नाही सकाळपासून तिने आज तेच खाते. स्वीट लवर आहे ना ती. खूप खाते. आईस्क्रीम. तिचे शुगर डॅडी प्रोडक्ट जस्ट शो मी. काय गिफ्ट घेतलंय? परफ्यूम घेतला आणि काय नाही फ्लेक्सिंग करते. माझ्या दाखव काय. एक्सपेन्सिव्ह प्रोडक्ट सगळे. ओ. विक्टोरिया. अरे हा तुमचं आहे. 50,000चा परफ्यूम. नाईस. किट का नाही घेतला याचा? 4 वाला. अरे छोटू याचा. छोटू नाही पण मला आणलेला नव्हता ना. This is the right And I posture. took instead of your pitfoo, I took body wipe. Is it working? Try it for a month. आज हे होतं ना आपल्या परवाच्या दिवशी आपल्या इथे सोसायटीत होतं मला माहित पण नाही. सोसायटीत हो? नाही. का माहित मला? 2 दिवसापूर्वी होती. 9 तारखेला पिकनिक आहे. हो. तुम्हाला जायचंय? नाही, मला नाही राहायचं बाबा. बारीक झालं. मला सगळे यश बारीक झालाय ग बिचारा. चुकला. चेहरा ग्लो आलाय. आता लवकरच लग्नाची तयारी. एकमेव भाऊ आहे तुझा जो तुझ्या पाठी लागलाय लग्नासाठी. आता झालं. आता वय झालं तुझं यश.
लवकर कोण मला चांगली असं मुलगी म्हणतो असेल की तर नक्की. माझ्या भावाचं लग्न 30 वयात झालेलं. बोले याचं तर 28 झाले. तो कुणालचं लग्न 30 वयात झालं. कुणाला आणि कुणाला आणि याच्यात कुणाल दादा- सारखं नाही नसेल. कुणाल दादांचं लग्न 1 वर्षाने झालं. तुमचं लग्न तर लवकरच शे नाही. दादा, असं दाखवा तुमचा पाय असा. पाय. अहो, इथून दाखवा ना आईच्या इकडनं. असा वरनं. हे पर्स छान आहे एकदम. हा. पर्स नवीन घेतली काल तिने. नाही, सेम आहे पाय. सो कोरियन मधून घेतली, कोरियन छान आहे. स्टोर मधून. शनिवारीच गायब होऊन रविवारी येतो. आता देवपूजा वगैरे करायची असते ना, मला आज नाही. ChatGPT अख्खे देवांना एका फ्रेम मध्ये बसवलं एवढंच आहे. मस्त देवारा पण केलंय छान यशने. मोठ्यांचे इथे असेल बसले मोठे तिथे. कोणता ब्रेसलेट आणि टाकते स्वतः. कुठलं घालून आले एक दिवस? अन्वेषा कपडे अन्वेषा ये लवकर थांबले ते अरे यार जायचं आपल्याला लांब नाही जायचं. दीदी काय पण लावेल. देवा हे बघ. सगळे फोड्या येतील. काय आवडते एवढा लाशा घालते का काय? अनु चल. अनु आहे. चलो मेकअप इज डन. चलो चलो लेट्स गो. अन्नू चल. नाही असं इथे केलं. सगळे आता अनुवर भडकलेत. अनु चाललो आम्ही. हा सगळ्यांना शू करते मग जा. असेच कपडे घाल. असेच छान खिडकी वाटतात. खिडकी तिला एवढी अडी नाहीये. आता फॅन बंद करून काय होणार. हॉटेल कधी केली ना फॅन बंद केल्यावर म्हणजे सगळे थोडी येत आहेत. पण आम्हाला घाम येतो ना. लय येडी. ह्याला तुम्ही तुला काय बोलली? ती नाही पैसा फॅन लाव. नायसू तुला मी काय बोलली? आली She's not that much. लाव. मारते धाडकन मी. हे याच्याकडे स्पायडरमॅन आजच रिलीज झाला. चलो बिकॉज ऑफ यू वी आर लेट. प्रिन्सेस आ गई. झाला फोडला. सकाळी माझा असं फुटला गेलं ते. बस येऊन. नायसा नाही का ठेवली? जा मी पण. हे घे. पेरी पोना पेरी पोना. हे घे. आणि याच्या अच्चू राहिला. सरप्राईज. Happy Guru Purnima. सगळ्यांना दिलं. Right, चाची. Happy Guru. बडी हो जा. अरे हे का तुमचं काय चाललं? रोज काय चाललं? हे सगळं बाटर सिस्टम. आजीला दिला. नमस्कार कर नायसू. इधर से नमस्कार पण करा नाहीसा. हे ना मगाशी केलं ते. और ये हमारी दूसरी मोठा हो. अम्मा. मस्त. और थँक यू बेबी. बाय. सो पार्टी है यश दादाकडून आम्हाला सगळ्यांना. चलो चलो. ये देवा. अन्वेषण कुठे झालं? पाहिजे ना तुला? Nice. नायसा ए नायसू ते नको घेऊ, ते चांगले नाही फूड. Bye. नायसा असं पाणी लावायचा आणि ही सगळी फुलं मला ना आता अरे चल. तुला पाहिजे ना? घे ना मग, घे ना. आणि काय
The gang is here. So finally, आम्ही आलो after a long time. ते संचिताताईचं विचारलं. रोटी सब्जी खायची. एक्सक्यूज मी रोटी सब्जी खायची का असं रोटी आणि वाटाण्याची व्हाईट सॉस पास्ता आई लिहायचं मॉम काय लिहिलंय नाही सु कुठेही काही असो मॉम कशाला लिहिलंय बाबा लिहिलंय नायसू इकडे बघ. नायसू हे बघ. अनु नायसू नायसू ले बे जल्दी डाल दो ये हो गया तवा जास्त गरम झालं बियारी निघत पुरेली तुम्ही गाईस पाऊस It's raining out. फॉक्स सिटी म्हणतो घे बा नायसा 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 एक डोळ्याने चमचा शोधते. घे आणू. नायसा एक डोळ्याने चमचा शोधते. घे तुला खायचं घे ठेवून दे 2 चमच्याने खाऊ काहीच भावाने त्याग केलेला आहे बाळासाठी. तुम्ही खावा माझ्या तर हळू आणि हळू बाहेर हळू सांगतायत रचना पण नाही. पुअर अँड हंग्री पीपल. ऑलरेडी ते डाएट तोडून काहीतरी भलतं सगळं खाल्ल्यात ते खूप गरम झालं करपलं ते दीदीला एक खाऊन दे बघू दीदीला येऊन दे ते या साईडला थोडी हे आम्हाला हे तुम्हाला असं शिकवलं आम्हाला वेगळं तुम्हाला येत म्हणजे आम्ही वेगळं शिकलो. एकच जनरेशनचे तरी बोलतात तुम्हाला वेगळं शिकवलं नाही आम्हाला वेगळं शिकवलंय आपण काय बोलायचं आपल्याला काहीच शिकवलं नाही नाही सो हे बघ असं LOP आणि MNO कुठे गेलं M आणि N तिचं काय होतं ते घट्टम ट्विस्टर आहे तिच्यासाठी ते सगळं आणि तुम्ही बोला स्टार्टिंग पासून काय बोलतात ABCDEFGHIJKLMNOP आजची संध्याकाळ मस्त गेली खूप धमाल केलं यश आलेला म्हणून अजूनच वेगळीच धमाल झाली आमची. तो ऍक्च्युली सकाळीच आलेला आज त्याला सुट्टी होती म्हणून मग तो सकाळीच आला आणि मग सकाळपासून आबी वगैरे त्याला भेटलं त्याच्याबरोबर लंच केलं मग दुपारी आराम झाला आणि मग संध्याकाळी सनी आला आणि आता तो गेला परत जॉब आहे त्याचं आणि अन्नू आरू बरोबर अजून धमाल केली. आम्ही ट्राय केलं काही रील्स बनवण्याचं पण ते एकतर काहीच नव्हतं ट्रायपॉड नव्हतं आणि कोणत्या थर्ड पर्सनला सांगणं म्हणजे आणि जर नायसाला सुरुवात करायची होती रीलची नायसाने सुरुवातच हॉरिबल केली त्यानंतर असं झालं की नको लाईट कमी जागा नाही तिथे आवाज पण नव्हता येत काम एवढा पाऊस मावस नाही तो एवढा पाऊस आला होता. पण छान गेली संध्याकाळ आमची. चला आता पोचतो घरी. आता काय झालं माहितीये का माझं आणि सनीचं ना रुटीन खूप चेंज झाल्यामुळे ना आम्ही लवकर ऑफ टू बेड होऊन जातो. हा म्हणजे तेच मगाशी मी सांगत होती यशला की जेव्हा सनी 7 वाजता घरी येतो ना त्याच्यानंतर आम्ही तू जेवतेस आमच्या दोघांचं जेवण झालेलं असतं नाहीचं पण 7:30 वाजता अराउंड वगैरे जेवून घेते त्याच्यानंतर आम्ही जे बेडवर जातो आणि मग जे सिरीज आणि सगळं ते रात्री 11-12 वाजेपर्यंत चालू असतं ते आणि मग त्याच्यानंतर झोपतो. तर आता तो जो हळूहळू कसं ना आपलं प्रायोरिटीज चेंज झाले म्हणजे ऑफकोर्स हीच ऍक्च्युली लाईफ फॉलो करायला पाहिजे लवकर हे 11-12 पण नाही त्यापेक्षा लवकर झोपायला पाहिजे पण हळूहळू ऑफकोर्स ते सुद्धा कमी होईलच. पण जसं आम्ही आधी एकदमच खूप एकदम रिलॅक्स सगळे फेज असतात एक्झॅक्टली. आम्ही फास्ट का झोपतो बोलू का म्हणजे माझी बस फटाफट येते ना म्हणून आम्ही फास्ट झोपतो.
समजून घ्या तिच्या सेंटेन्सेसला समजून घ्या तुम्ही. फास्ट फास्ट नाही यायचं, लवकर लवकर. हा तर फेज तेच सनी आणि माझं नेहमी तेच बोलणं होतं की कसं आपलं फेज चेंज होतं. लग्न झालेलं त्यावेळेस फक्त आम्ही दोघं होतो, तेव्हा आम्ही एकमेकांना दोघं एक्सप्लोअर करत होतो. कारण लग्नाच्या आधी पण आम्ही ॲज सच एवढं मला असं वाटतं हार्डली काहीतरी 8 का 9 महिनेच झालेले आम्ही भेटलेलो. जो कोचिप पिरियड जे म्हणतात लग्नाच्या आधीचं तो तेवढं. सो त्यानंतर आम्ही एकमेकांना एक्सप्लोअर करायला लागलो. त्यावेळेसचा फेज एक वेगळा होता. सनीने मला फर्स्ट टाइम क्लबमध्ये नेलेलं माझी, आणि ते पण रात्री. पहिले कसं 7च्या घरी आत ना, 7च्या आधी घरी, 7च्या घरी आत बोलले, 7च्या आधी घरी. आणि जेव्हा ह्यानी मला एकदम रात्री 12 वाजता वगैरे नेलं तो एक वेगळाच 3 नाईट्स आम्ही कॉन्सिक्युटिव्हली गेलेलो. तो एक वेगळा फेज होता. मग हळूहळू ते कमी झालं. मग मूवीचा फेज आला. सतत मूवीला जायचो, एकूण एक मूवी बघायचं. म्हणजे लिटरली आईंनी पण आम्हाला कधी थांबवलं नाही. मग तो फेज गेला. हळूहळू आयुष्यात असे खूप फेजेस आले, पण आम्ही खूप लाईफला एन्जॉय केलेलं आहे आणि आत्ता सुद्धा करतो. आता नायसा आहे आमच्या आयुष्यात. सो आता जशी नायसा अजून मोठी होत जाईल ते अजून प्रायोरिटीज चेंज होतील, अजून सगळं काही रुटीन एक चेंज होणार आहे. सनी पण कदाचित जास्त बिझी होईल, माझं पण काय माहिती, यू नेव्हर नो. सो वी आर जस्ट लिव्हिंग अवर लाईफ. जे आत्ताचा मोमेंट आहे तो जगून घेतो. आणि धमाल आली आज. खूप दिवसानंतर मुलींबरोबर फुल धमाल, नुसती जोक्स नाही, असं छान वाटलं. सो चला मग आता हा व्लॉग आम्ही इथेच एंड करतो. आय होप तुम्हाला आजचा हा व्लॉग आवडला असेल. सो भेटूया लवकरच पुढच्या व्लॉग मध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय बाय.